सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ दादा वर्षावर बोलले। वर्षा बंगल्यावरील बैठकीत अजितदादांनी भूमिका घेतली, अंबादास दानवेंचा दावा। दानवे खोटं बोलतायत, मी स्वतः वर्षा बंगल्यावर होतो, अंबादास दानवेंचा दावा बावनकुळेंनी फेटाळला। कंपनीचे डायरेक्टर असतानाही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का होत नाही? लोक बंदुका लावून मुद्रांक शुल्क रद्द करून घेतील, येणाऱ्या काळात हा धोका। बावनकुळेंनी घेतलेली ही भूमिका अतिशय चुकीची, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेली 42 कोटींची नोटीस योग्य खोट्या पद्धतीने खरेदी विक्री झाली की नाही याबाबत 21 दिवसात अहवाल येईल। जमीन घोटाळ्यात योग्य ती कारवाई होईल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुंबई महापालिकेत भाजपचं मिशन 150। गेल्या निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या, भाजपचा 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। नांदेडच्या लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याची दहशत, बिबट्याने हरणाची शिकार केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याच्या भीतीमुळे शेतीचं काम ठप्प, मजूरही मिळणं झालं कठीण। पुण्यातील दौंडमधील रावणगाव मळत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, 2 वासरं ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या कल्याणनगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढला, रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याची दुचाकीवर झडप, परिसरात दहशत, वनविभागाकडे दखल घेण्याची मागणी। कंटाळलोय, आता थांबणार, मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल झाल्यानंतर पुण्याच्या जुन्नरमधील कीर्तनात इंदोरीकर महाराजांकडून खंत व्यक्त। नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून काळाराम मंदिरात दर्शन, फडणवीसांची नाशिकमध्ये जाहीर सभाही होणार। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही, अकोल्यातील तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र। आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुणीही मुलगी देत नसल्याची या पत्रातून खंत व्यक्त। ग्रामीण भागात मुलांच्या लग्नाची फार मोठी सामाजिक समस्या, सर्व राजकीय नेत्यांनी यावर चर्चा केली पाहिजे। पवारांना तरुणांना लिहिलेल्या पत्रावर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। अमित शहांच्या निवासानी उच्चस्तरीय बैठक, दिल्ली स्फोट प्रकरणी अमित शहांच्या उपस्थितीत बैठक, या बैठकीला गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित। दहशतवादी उमर दिल्लीत प्रवेश करतानाचं सीसीटीव्ही समोर, उमर I-20 कारमधून बदरपूर बॉर्डर टोल नाक्यावरून प्रवेश करतानाचं सीसीटीव्ही, 10 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही समोर। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात 4 वाहनांचा समावेश, 4ही वाहनं तपास यंत्रणांच्या ताब्यात। फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून 4थी कार मिळाली, पहिली कार शाहीनची होती, दुसरी स्फोटासाठी वापरलेली I-20 होती। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासावर अमेरिकेचं बारकाईनं लक्ष, भारत आणि पाकमध्ये पुन्हा युद्ध होण्याच्या अमेरिकेला भीती, तर भारतीय तपास यंत्रणांशी अमेरिका सतत संपर्कात। दिल्ली दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठी अपडेट, आरोपींचा 4 ठिकाणी मालिका स्फोट घडवण्याचा प्लॅन होता, सूत्रांची माहिती। तर 4 शहरांमध्ये प्रत्येक दोघांच्या टीमकडे आयडी बॉम्ब वाहून नेण्याची जबाबदारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतील स्फोट प्रकरण, उमर दिल्लीच्या रोडवर फिरतानाचा एक व्हिडिओ समोर, आसिफ अली रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उमर कैद। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलची डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये वेगवेगळे कोडवर्ड सापडलेत। उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून या डायरी जप्त केल्यात, जप्त केलेल्या डायरीत ऑपरेशन हा शब्द अनेकदा वापरला होता, सूत्रांची माहिती। मी कुठेही शिस्तभंग केला नसल्याचा रुपाली ठोंबरे पाटलांचा खुलासा, महिला डॉक्टरबाबत महिला आयोगाच्या मताशी मी सहमत नाही, रुपाली ठोंबरे पाटलांनी पक्षाकडे पत्रातून मत मांडलंय। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये, अजितदादांनी पांघरूण घालू नये, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। 2029ला वाईट करेन, जरांगेंचा अजित पवार धनंजय मुंडेंना इशारा। अजितदादा अजून कोणती सद्विवेक बुद्धी वापरणार? हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे, विनायक राऊतांची अजित पवारांवर टीका, जबाबदार असलेल्यांची SIT चौकशी झाली पाहिजे, विनायक राऊतांची मागणी। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडूनच मतदार यादीत घोळ, ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप। 26 ऑक्टोबरला हर्षदा शिरसाटांचा यादीत नाव टाकण्याचा प्रयत्न, पण मतदार यादीत नाव टाकण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख होती, दानवेंचे गंभीर आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, स्टार प्रचारक यादीत अमोल मेटकरींना स्थान, मात्र रुपाली ठोंबरे पाटलांचं नाव स्टार प्रचारक यादीतूनही वगळलं, रुपाली चाकणकरांचं स्टार प्रचारक यादीत नाव।
बिस्किट पुडा देऊन शो करायची गरज नाही, जनतेचं लुटायचं आणि जनतेला द्यायचं ही उद्धव ठाकरेंची मानसिकता नाही. एकनाथ शिंदेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. मराठवाड्यात ठाकरेंनी साधा बिस्किटचा पुडा दिला नाही, एकनाथ शिंदेंनी केली होती टीका. पालकमंत्री म्हणून धाराशिवमध्ये युतीची घोषणा केली. जिथे शक्य तिथे युती करण्यास आमच्या नेत्यांनी सांगितलं. पालकमंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. टिपाणी चिन्ह वगळल्यानंतर देर आय दुरुस्त आहे अशा शब्दात रोहित पवारांनी ट्विट केलंय. लोकसभा आणि विधानसभेला पिपाणीचा मोठा फटका बसला. लोकसभा विधानसभेला निर्णय घेतला असता तर चित्र वेगळं असतं, रोहित पवारांचं ट्विट. नालासोपाऱ्यात भाजप आमदार राजन नाईकांचा बबियाला धक्का. माजी नगरसेविका रेश्मा जाधवांचे पुत्र विशाल जाधव भाजपात. 50 पदाधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता वैतीही भाजपात. सोलापुरात माढ्याच्या 4 सुपुत्रांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती. माढ्यात एकाच वेळी 4 जणांना तहसीलदार ते उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती. जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनकेंची प्रतिक्रिया. माजी आमदार यशवंत मानेंनी आरोप केलेली महिला माध्यमांसमोर. यशवंत मानेंनी कुणाच्या सांगण्यावरून आरोप केले हे आधी सांगावं, उज्ज्वला थिटेंचं वक्तव्य. दरम्यान माझ्यावर आरोपांसाठी उमेश पाटलांकडून महिलेला 50 लाख दिल्याचा मानेंचा आरोप. आमचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत. पक्ष ज्या दिवशी आदेश देईल त्या दिवशी उमेदवार जाहीर करू. अंबड नगर परिषद निवडणुकीवरून नारायण कुचेंचं वक्तव्य. तर अंबड नगर परिषदेत भाजप स्वबळावर लढणार, कुचेंचे स्पष्ट संकेत. बीडमधील राष्ट्रपती भवनात आमदार संदीप क्षीरसागरांची बैठक संपन्न. नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न. रायगडच्या रोह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. अनेक दशकं नगरसेवक पद भूषवलेल्या पडवळ कुटुंबाचा शिंदेंच्या सेनेत जाहीर प्रवेश. भरत गोगावले, महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना शह देण्याचा प्रयत्न. वर्ध्यात वसतिगृहातील 10 विद्यार्थ्यांचं निलंबन. महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहातील घटना. जेएनयूमधील विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचा जल्लोष करताना आपत्तीजनक घोषणा दिल्याची तक्रार. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता. नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मध्ये भाजपला उमेदवारी द्या, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्या. कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. यामुळे बीड नगरपालिकेच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांमध्ये लढत होण्याची शक्यता. गोंदियात शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला अर्ज दाखल. तिसऱ्या दिवशी नगर परिषदेसाठी एका उमेदवाराचा अर्ज दाखल. गोंदिया, तिरोडा आणि सालेकसा गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण 102 जागांसाठी 2 डिसेंबरला निवडणूक होणार. वाशिमच्या मालेगावात अतिक्रमणाविरोधात गावकऱ्यांचं मागील 3 दिवसांपासून उपोषण. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. नाशिकच्या चांदवड बाजार समितीत मक्याची मोठी आवक. भाव 1200 ते 1900 रुपयांपर्यंत. ससून डॉकमधील जागा रिकामी करण्यासाठी कोळी बांधवांकडून विरोध. जागेचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी. ससून डॉकची जागा रिकामी करण्यासाठी आजपासून कारवाई. पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू. गेल्या 10 महिन्यात तब्बल 888 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची माहिती. तर दिवाळीत ऑक्टोबर महिन्यात 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती. लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणी पातळीत वाढ. विहिरी आणि बोरवेलला 60 फुटांच्या आत पाणी लागतं. परिणामी बोरवेल घेणाऱ्यांची संख्या वाढली. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये तोळ्यामागे 4000ची वाढ. सोन्याचे दर 1,26,000वर पोहोचले. चांदीचे दर प्रति किलो 1,66,000वर. साताऱ्याच्या लोणंदमध्ये म्हस्कोबानाथ महाराजांच्या यात्रेचा उत्साह. ढोलताशाच्या गजरात नाथांचा छबिना काढण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या घटक झेंड्याला मान्यता. 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 10 नोव्हेंबरला महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने या झेंड्याला अधिकृत मान्यता दिली. गोंदियाच्या आमगाव परिसरात रेती चोरीचा प्रकार उघड. महारेटोला परिसरात पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाहताच ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. स्थानिकांकडून रेती माफियांवर कारवाईची मागणी. गोंदियाच्या आमगाव परिसरात रेती चोरीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. मात्र स्थानिक जे आहेत ते रेती चोरांवर कारवाई करा अशी मागणी करत आहेत.